भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं लातूर शहरातील सिद्धार्थ सोसायटी जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आजपासून सुरू होत असलेल्या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली आहे। सर्वप्रथम सिद्धार्थ बुद्ध विहाराचं नामफलक अनावरण आणि त्यानंतर रक्तदान शिबिराने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून मिरवणुकीत डीजे आणि मोटरसायकल रॅली संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वर्षाप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीचं आपण आयोजन करतोय। आता इथं भेट दिला असताना अतिशय चांगला या ठिकाणी आनंद आला की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे केलेले आहेत, रक्तदान शिबिर केलेलं आहे, अभ्यासिकेची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी यांनी जयंतीच्या निमित्ताने केलेल्या आहेत। खूप दिवसापासूनचे माझे विचार होते की अशा प्रकारच्या जयंती साजरी करत असताना केवळ त्या दिवशी त्यांचा फोटो काढणं, फोटो लावणं आणि वेगळ्या प्रकारचं काम करणं ही जयंती नाही आहे, परंतु मूळ जयंतीला या ठिकाणी स्वरूप या लातूरकरांनी देण्याचं काम केलं। त्यांचं कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। त्यांचे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे प्रश्नाला न्याय द्यायचं काम माझं शासन आम्ही करू। आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या संदर्भात आता मला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे, त्याही संदर्भात एक आढावा बैठक पालकमंत्र्याला घ्यायला लावूत आणि काय त्याच्यामध्ये आहे, बिल्डिंग एखादं स्टॅच्यू उभा करत असताना स्टॅच्यूची हाईट किती आणि खाली किती अंतर आहे, त्या इमारतीला दोघांचाही संगम घाला पाहिजे। नसेल तर वरी स्टॅच्यू मोठा झालाय, खाली बेसमेंट कमी झालाय तर त्याला भव्यता येणार नाही। त्याच्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना दाखवून लातूरच्या वैभवात भर पडेल अशा प्रकारचं आम्ही काम करायचा प्रयत्न करू। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर जयंती दिवशी बाईक रॅली आणि डीजेला कुठेतरी ब्रेक लावण्याचा कार्यक्रम ब्रेक म्हणून असं म्हणणार येणार नाही आपल्याला। काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, डीजेमुळं काही लोकांचा मृत्यू निर्माण झालाय, कुणाला अटॅक आलाय, त्याच्यासाठी सरकार खबरदारी घेत आहे। त्याच्यात आपल्याला कमी आवाजात देखील करता येते, पण आज मार्ग काढून आपल्याला तिथे निश्चितपणे मदत करू। शासनाला बोलू, शासनाच्या कानावर घालून त्यांच्याशी बैठक घेऊन आणि मध्यस्थी मार्ग काही काढता येतं तर काढायला होतं। तर 14 एप्रिल पर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा सिद्धार्थ सोसायटी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज कदम यांनी सांगितले। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी जयंती उत्सव समितीने दिनांक 5 एप्रिल पासून दिनांक 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे। यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वैचारिकतेवर भर देऊन या ठिकाणी भीम जन्मोत्सव सोहळा म्हणून आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे। आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला, त्या ठिकाणी त्यावेळेस आमच्या या शिबिराचे उद्घाटक तसेच सिद्धार्थ विहाराच्या अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम होता, त्याचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील हे प्रमुख उपस्थिती होती। तसेच याच्यानंतर आम्ही उद्यापासून म्हणजे दिनांक 6, दिनांक 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 या 14 तारखेपर्यंत आम्ही 14 कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आता 6 तारखेला आम्ही निबंध स्पर्धा ठेवलेली आहे, चित्रकला स्पर्धा ठेवलेली आहे 6 तारखेलाच। 7 तारखेला आम्ही व्याख्यानमालेचा कार्यक्रम ठेवला आहे, जेणेकरून की 9 युवा युवती आहेत आणि ज्या युवती आहेत आम्ही युवतींसाठी, मुलींसाठी, ज्या विद्यार्थी आहेत, ज्या शिक्षण घेत आहेत यांच्यामध्ये बदल व्हावा, त्यांना काहीतरी त्यातून बोध मिळावा म्हणून आम्ही व्याख्यानमालेचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसेच दिनांक 8 तारखेला ठीक रात्री पहाटे 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18 तास अभ्यास करत होते, त्यांचं कुठंतरी अनुकरण म्हणून बाबासाहेबांप्रमाणे कुठंतरी आपल्याला शिकता येवो, त्यांच्यासारख्या शिक्षणाचा आदर्श म्हणून आम्ही 18 तास अभ्यासिकेचं आयोजन केलेलं आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे। 135वी जयंती म्हणून आम्ही जे होतकरू आणि शिक्षण घेणारे जे लेकर आहेत त्या लेकरांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी 135 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या 135व्या जयंतीनिमित्त राबवलेला आहे। तसेच दिनांक 10
रोजी 10 एप्रिलला बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम आहे. समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही भीम प्रबोधन गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. दिनांक 11 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि या 14 कार्यक्रमामधला एक दिवस आणि एक उपक्रम म्हणून आम्ही सर्व रोग निदान शिबिर कार्यक्रम लावलेला आहे. दिनांक 11 दिवशी सर्व रोग काय त्यांच्या टेस्ट होतील, काय उपचार होईल, हा सर्व आणि मेडिसिन सहित आम्ही फ्री ठेवलेला आहे. तसेच 12 एप्रिल रोजी आम्ही लहान मुलांचा लिंबू चमचा, संगीत खुर्ची या काय लहान लेकरांच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. तसंच मोठ्यांसाठी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कसं उत्साहामध्ये सर्वजण सामील होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता येईल, हा उत्सव साजरा करता येईल यासाठी लहान मुलांचे तर कार्यक्रम ठेवलेतच, पण वडीलधारी असतील, युवक युवती असतील किंवा 50च्या पुढचे वयोवृद्ध असतील या सर्वांना या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होण्यासाठी आणि सहभागी व्हावं म्हणून आम्ही विनम्रपणे त्यांना विनंती करून या कार्यक्रमाला बोलवले आहे. तसेच 13 तारखेला संध्याकाळी 11:59 आम्ही फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त जयंतीच्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम, तसेच प्रथम आम्ही बुद्ध वंदना घेऊन सकाळी पहाटे भीम पहाट म्हणून बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमातून भीम पहाट ठेवलेली आहे. 8 वाजता वंदनेचा कार्यक्रम आहे. तसेच संध्याकाळी 4 वाजता भव्य दिव्य देखाव्यासह आमची मिरवणूक सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथून रस्ता क्रमांक 15 सिद्धार्थ पदविहार येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे निघणार आहे. असा यावेळेस आमच्या भीम जयंती महोत्सवाचा जन्म उत्सवाचा कार्यक्रम पत्रिका आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.